विदर्भात पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीत शाळा महाविद्यालयांना सुट्टी. नागपुरात सध्या पावसाची उसंत. काल घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. आता साफसफाईचं नागपूरकरांपुढे आव्हान. अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पॅकेज. कायमस्वरूपी उपाययोजनांना गती देणार. वसई विरारमध्ये पाणी साठवण्यासाठी होल्डिंग पॉइंट्स बनवणार. पीक विम्यासाठी अवघे 3 दिवस उरले असताना राज्यातली धक्कादायक आकडेवारी हाती. गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची पाठ. जोखमीचे 5 ट्रिगर्स वगळल्यामुळे नाराजी. मुंबई मनपाची उधळपट्टी. 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओऐवजी आता महागड्या इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव. म्हणे स्कॉर्पिओ गाडी सोयीची नाही. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, मनीषा मंधारे यांच्यासह 13 आरोपींचा समावेश. लोकसभेत पेपरफुटी सुधारणा विधेयकावरील चर्चेचा आज दुसरा दिवस. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बोलणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उत्तर देणार. विधेयक एकमताने संमत होण्याची अपेक्षा. साखरेचा साठा करण्यावर केंद्राकडून निर्बंध. डीलरला आता 4000 क्विंटलपर्यंतच साठा करता येणार. किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचं पाऊल. मे महिन्यापासून आहे निर्यात बंदी. खासदार पार्थ पवारांचा आज पुण्यात कायनातदार सोबत साखरपुडा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह जवळचे नातेवाईक राहणार उपस्थित. 27 फेब्रुवारीला बांधणार लग्नगाठ.